आपले लोक त्या दोघांचा साखरपुडा 2 दिवसात उरकून टाकतीलच. 2 दिवसानंतर अष्टवक्री अमावस्या. त्याआधी जर साखरपुडा झाला ना तर झालं, कल्याण वाटोळ होईल आपलं. अगं मग काहीतरी थातूर मातूर कारण देऊन डेट पुढे ढकलायची ना. हो नाही हो, मी खूप प्रयत्न केले पण त्या लोकांनी नाही ऐकलं माझं. तू ना भद्रा, खरंच जिथे डोकं चालवायचं असतं तिथे कधीच चालवणार नाही, जिथे चालवायचं नसतं तिथे बरोबर तुझं डोकं चालतं. हो ना, तुम्ही यायचं होतं खाली, मग तुम्ही का नाही आलात? तुम्ही तुमचं डोकं 100 पटीने चालवायचं होतं. मग मला माहित होतं ते लोक आलेत. तुम्हाला काय माहिती असतं? जेव्हापासून हे सगळं साम्राज्य तुमच्या हातातून गेलंय ना तेव्हापासून त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलात तुम्ही. ते भद्रा, तोंडावर तुझं जास्त बोलू नकोस. काही बोलत नाहीये मी. आणि तुम्ही पण तोंड आवरा जरा, नीट बोला, प्रेमाने बोला, आदबीने बोला माझ्याशी. शिकवू नकोस की मला कसं बोलायचं कळलं ना तुला. प्रेमाने बोलायचं माझ्याशी, आदबीने बोलायचं. बोलतोय मी तुझ्याशी. अटक मटक सटक. अरे भांडताय कसले? चिटकू तू तोंडातून आवाज काढलास ना तो थोबाड पडीन. अरे पक्कल शून्य आहेस. तुझं सगळं आयुष्य ना चेहऱ्याला रंगरंगोटी करण्यात गेलं, पण बुद्धी कायम रंगहीन. चिटकू मी रंगरंगोटी केलेली नाही. आता मी तुला साखरपुड्याची तारीख पुढे ढकलायला सांगितली होती. ढकललीस? केलंस का ते काम? मी केलं ना प्रयत्न, पण त्यांनी आधीच मुहूर्त काढून आणला होता त्याला. मग मी काय करणार? जीव दे. पिंडोक बाई आहेस तू एक नंबरची. अरे हा साखरपुडा जर झाला ना तर सगळा अनर्थ होईल. सगळं मुसळ केरात जाईल, संपेल सगळं. नाही, तू माझी आज्ञा पाळली नाहीस, तुला शिक्षा भोगावीच लागेल. बरोबर बोलतोयस तू. अरे दे तिला शिक्षा दे. तू काय आता कळेल तुला. मी तुला तेच सांगत होतो. नाही चिटकोबा. अरे काय नाही चिटकोबा. असं करू नकोस, मला शिक्षा देऊ नकोस, मला माफ कर, मला एक संधी दे. असं करू नकोस चिटकोबा. अटक मटक सटक. चिटकोबा, मी काय केलंय? तिच्या चुकीची शिक्षा तू मला का देतो? मी काय नाही केलं. मला हात काढ, मला जाऊ दे. मला नाही चिटकोबा, तू कोणाला शिक्षा देऊ नको. अटक मटक सटक. प्रिन्स, प्रिन्स. चिटकोबा, तू प्रिन्सला काय केलंस? प्रिन्सला काय केलंस आधी मला सांग. तू प्रिन्स कुठे आहेत मला सांग. गप्प बस. अटक मटक सटक. अरे हळू बोल. चिटकोबा, तू काय केलंस? प्रिन्स, ही फक्त एक झलक आहे. जर साखरपुडा पुढे ढकलला नाहीस तर दुसरी झलक बघायला मिळेल. तुझी ही अशीच अवस्था करेन आणि मग दोघांना कुठल्या तरी वारुळात सोडून देईन. मग बसा मुंग्यांबरोबर मैफिल रंगवत. अटक मटक सटक. चिटकोबा, चिटको तू प्रिन्सला घेऊन गेलायस का? प्रिन्स, भद्रा, हे भद्रा, इथे खाली बघ, खाली. अगं प्रिन्स, तुझ्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागते. हे बघ काय करून ठेवलंय माझं. मला आता मोठं कर. काय करून? चिटकोबाला बोलव. मला ऐकून येते तुम्ही काय बोलताय. अरे तू काय कर. ऐकायला बैरी झालीयस का तू? ऐकू येत नाही इतक्या जोरात बोलतोय. काही कर, मला मोठं कर. मला काय ऐकू येत नाही. थोडं मोठ्याने बोलता का? एकतर तू हळू बोल. तुझं ऐकायला येतंय मला, माझं नाही येणार तुला. चिटकोबाला बोलव. ही काय अवस्था करून ठेवली माझी. मोठं कर मला. हा आता आला. ऐकू आलं. मी करते, काहीतरी करते. कुठेतरी आले.
झालं? तुम्ही अशा टेन्शन मध्ये का दिसताय? सगळं ठीक आहे ना? टेन्शन मध्ये दिसते मी? नाही नाही, टेन्शन नाही कसलं. जरा वेगळ्या विचारत होते. नाकाशी आलंय सगळं. काय? साखरपुडा तुझा 2 दिवसांवर आलाय आणि बरीच तयारी बाकी आहे. पण तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा साखरपुडा अगदी व्यवस्थित पार पडेल. तू काय बोलायला आलीस का इथे? नाही नाही, मग आम्ही निघतोय तेच तुम्हाला सांगायला आले होते. आणि हो, साखरपुडा माझा याच घरात करूयात आणि साखरपुड्याची तयारी माझ्या त्या घरात करूया. हो हो चालेल, तू म्हणशील अगदी तसं. येते. ये. प्लीज प्लीज, कुठे कुठे तुम्ही? पटकन बोला, कुठे तुम्ही? टेबल खाली. तुम्ही तुम्ही माझ्या हातावर या 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 या. सावकाश सावकाश सावकाश. जरा व्यवस्थित थांबा, मी जरा उठते. हा. अरे बापरे, मला खूप टेन्शन आलं होतं प्रिन्स. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो, नाहीतर आज त्या शक्तीच्या पायाखाली येऊन मेलो असतो मी. मला कळत नाही, चेटकोबाला नेहमी मीच का दिसतो? नाही म्हणजे चुका तू करायच्या आणि शिक्षा मी भोगायची, हा कुठला न्याय? काहीतरी कर, मला या अवस्थेतून काढ आता. हो हो थांबा, करणारच आहे मी. करावं लागणारच आहे. काही करून शिवा आणि शक्तीच्या साखरपुड्यात अडथळा निर्माण करावाच लागणार आहे. आणि असं जर केलं नाही ना, तर तो चेटकोबा ना मला शेंगदाण्यासारखा बनवेल आणि तुमच्यासोबत मुंग्यांच्या वारुळात देईल सोडून. आणि असं होतं कामा नाही. मुंग्यांची एलर्जी आहे मला. लांबूनच बघितलं ना त्यांना, की असं कसंच होतं मला. अच्छा अच्छा, म्हणजे तुला काय येऊ नये म्हणून चेटकोबानी सांगितलेलं काम करायचं. नवऱ्याची काळजी नाही आहे तुला? असं बोलले मी? नाही, असंच आहे ना, दुसरं काय असंच आहे. तू भद्रा, तू एक नंबरची स्वार्थी बाई आहेस, दुसरं काही नाही. मागे माझं आंब्याचं तर उपटं झालं होतं तेव्हा एकटी निघून आली होतीस, पळून आली होतीस. माझी काळजी नव्हती तुला, तुला स्वतःच्या जीवाची काळजी होती. पास झालं, तोंडाला येईल ते बोलू नका. आपली उंची किती, बोलताय किती, भान ठेवा जरा. तू भद्रा. ठीक आहे, रागात बोलले मी. पण तुम्ही जरा शांत बसा ना, थांबा, मला विचार तर करू दे जरा. कर कर विचार कर, पण माझ्या फायद्याचाही विचार कर. किती दिवस मी या अवस्थेत राहणार आहे कोणास ठाऊक. ते माहित नाहीये मला, पण तुमच्यावर कोणाची नजर नाही पडली पाहिजे. सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागणार आहे. कुठे कुठे कुठे? तुम्ही ना इथे या. कुठे घेऊन जाते? हो 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 सांगते सांगते. जरा स्वतःला सांभाळा. एक 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 मिनिट थांब. तुम्ही इथे हा उतरा, आता उतरा लवकर. हो उतरा ना, उतरा लवकर पहिल्यांदा. भद्रा, अगं इथे नाही ग, ही काही जागा आहे का लपायची? हे बघा, बाहेर जर कुठे ठेवलं ना तर लोकांच्या नजरेत याल तुम्ही. तुम्ही इथे एकदम सुरक्षित राहाल. काळजी नका करू. जा जा, आज जा. डोकं खाली घ्या, डोकं खाली घ्या. लागेल डोक्याला, लागेल डोक्याला. काही बोलू नका, डोक्याला लागेल. खाली घ्या, खाली घ्या. सावकाश सावकाश. अगं काय करतेस तू? अगं शिवा आणि शक्तीचा साखरपुडा व्हायला नको. शिवाच्या त्या दंडावरची रुद्राक्षाची माळ लवकरात लवकर काढून फेकून द्यायला हवी.
हे काम त्या भद्रावतीला जमेल की नाही माहित नाही. अटक मटक सटक. चेटकोबा, बरं झालं तू आलास. मला तुला हे सांगायचं होतं की गप्प बस. काही बोल नकोस. लक्ष कुठं असतं तुझं? एवढी का भामावून जातेस? तुझ्या चुकीमुळे आज त्या शिव आणि शक्तीला त्या शक्तीची बाहुली दिसली असती. तुझा मूर्खपणा अंगाशी आला असता, अनर्थ झाला असता, संपलं असतं सगळं. मोहिनी, या पुढचे 12 तास मी देतोय तुला. त्या 12 तासाच्या आत शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ निघायला हवी. काही करून काढ. कशी काढायची ते तुझं तू बघ. पण या 12 तासाच्या आत जर शिवाच्या दंडावरची माळ नाही उतरली तर याद राख, वाट लावी मी तुझी. नायनाट करून टाकेन. चेटकोबा, काय बोलतोस तू? हे माझी वाट लावणार? भद्रावती नाहीये मी, तुझी मुलगी रक्तपुत्री. आपलं रक्ताचं नातं जरी असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, लढाईत कुणी कुणाचं नसतं. तू काय किंवा ती भद्रा काय किंवा तिचा नवरा प्रिन्स काय, तुम्ही सगळे गुलाम आहात, माझे गुलाम. त्यामुळे माझी आज्ञा जो पाळणार नाही ना त्याला मी कधीच माफ करत नाही. चेटकोबा, आवाज खाली. जे काम सांगितले ना ते करायचं. जर नाही केलंस ना त्या मानवी रूपातच तुला कायमची ठेवेन. मग रक्तहारासाठी तडफडशील. असुर कुळातून तुला बेदखल करेन. चेटकोबा, बाप आहेस की कोण आहेस तू? स्वतःच्या मुलीला गुलाम बनवतोस तू? गप्प बस. चेटकोबा, 12 तास आहेत तुझ्याकडे, फक्त 12 तास. या 12 तासाच्या आत शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ नाही काढलीस तर याद राख, अटक मटक सटक. मोहिनी, तुझ्या डोळ्यात पाणी काय आलं? कोण काय बोललं का? त्या 12 तासाच्या आत शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ निघायला हवी. मोहिनी, अरे काहीतरी विचारलं आपण तुला, काय झालं? कुठे काय? काहीच नाही. ते ऍक्च्युली ते आनंदाचे अश्रू आहेत. आनंदाचे अश्रू म्हणजे कशासाठी? म्हणजे तुमच्या दोघांची एंगेजमेंट होते ना आता, म्हणून मी खूप खुश आहे. आय एम सो हॅपी. शिवा, तुला एक सांगू, माझं पण एक ड्रीम आहे. माझ्यावर पण कोणीतरी जीवापाड प्रेम करणारं व्यक्ती असावं. आय मीन, मॉम डॅड तर आहेतच, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आय नो. पण तेवढ्याने प्रेमाची भूक भागत नाही ना. शिवा, शक्ती खूप लकी आहे की तू तिला भेटलास. मला अजूनही असं वाटतंय की माझ्यावर प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा, मला समजून घेणारा असा एक जोडीदार मलाही मिळावा. आणि तू अगदी तसाच आहेस. ते
काय असतं मोहिनी, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना म्हणजे लिहिलेलं असतं ना जे काही ते त्याला भेटतं. आता आपली आणि शक्तीची प्रेमाची गाठ तर शंभू महादेवानेच बांधली आहे. तुझ्या पण लाईफमध्ये शंभू महादेवाने कोणाचं तरी नाव लिहून ठेवलेलं असेलच. आणि आता तू इथे आली आहेस आपल्या देशात, भारतामध्ये, तर आपल्याला 100% गॅरंटी आहे तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला एक दिवस नक्की भेटेन. बघूया डेस्टिनीने काय ठरवलं ते. बाय द वे, तू इथे का आलायस? आय मीन काही काम आहे का? नाही काम नाही, ते आम्ही आता निघालो होतो ना, तर शक्ती बोलली का जाऊन मोहिनीला पण सांगून ये. चल येतो मग, बाय बाय. आणि भेटेल तुझा स्वप्नाचा राजकुमार, तुला नक्की भेटेल. शिवा, तूच आहेस माझ्या स्वप्नाचा राजकुमार. पण काय आहे ना, या मोहिनीला एखादी गोष्ट आवडली की ती गोष्ट ती मिळवूनच राहते. आता 12 तासाच्या आत ती रुद्राक्षाची माळ तुझ्यापासून मी वेगळी करणार आहे. आणि एकदा का ती वेगळी झाली की मग हा राजकुमार माझ्या मिठीचाच आहे. आणि मी जे ठरवते ते पूर्ण करतेच. या चल. एक मिनिट. लुंगी कशाला आहे? अरे आली लग्न घटी समीप नवरा ये ओ निया वागरा गृहयोक्ते मदपर्क पूजन करा अंतर्पटा ते दरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे क्रूर्यात सदा मंगलम शुभमंगल अरे बास. अरे काय आत्ताची फक्त साखरपुडा ठरलाय, लग्नाला टाइम आहे. कशाला वेळ घालवायचा म्हणतो मी? आप्पा नाना, मी काय बोलतो, पटकन लग्न उरकून टाकूया ना आपण. यस ब्रो, यू आर राईट नंद्या. आफ्टर शुगर बॉक्स आपण वेडिंग फंक्शन पण लवकरात लवकर आटपून घेऊया, कारण मला माझ्या भावाच्या हळदीत स्नेक डान्स करायचंय. स्नेक डान्स म्हणजे? येस, नागिन डान्स. टिंग 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 अरे थांबवा जरा, शांत राहा. असं ढस करून चक्कर येऊन पडाल. चला, गोड बातमीच्या निमित्ताने तोंड गोड करूया. अम्मा खोबऱ्याचे लाडू, वा वा वा. नंद्या एकच घ्यायचा, हात नाही लावायचा. चल बाकीच्या लाडू ना एकच. अयो शिवा, राहू दे ना, खाऊ दे ना त्याला. घे रे तू. अम्मा अजून एक. अम्मा लाड नका करू जास्त. त्या बघा त्या लाडाने कसा फुगा झालाय तो. टाचणी मारली ना फुटेल तो. हा राहू दे रे, खा तू. अम्मा अजून नंद्या मला पण. शिवा, शक्ती. अम्मा
या नारळाच्या लाडवासारखा तुमचा संसार पण गोड होऊ दे. सुखी राहा. अम्मा, आपण तर फुल ट्राय करणार आहे गोड राहण्याचा. आता बघूया तुमच्या मुलीला जमते का कायम गोड राहायला. अजिबात नाही. बघितला, मी ना एकदम कडू कारल्यासारखा संसार करणार आहे. बघच तू. मग बोललो ना आपण. अम्मा शक्ती असं वागतात का? अम्मा, अगं मी खरंच असं वागणार आहे का? अजिबात नाही. अगं आम्हाला माहिती आहे ग तुझं शिवावर किती प्रेम आहे ते. आप्पा भाऊ तुम्हाला सांगतो, पूर्वी या दोघांमधून बिजली सुद्धा जात नव्हती, पण आता प्रेमाची ठिणगी अशी निर्माण झाली की दोघांना कोणी वेगळंच करू शकत नाही. नाना, हो एक गोष्ट सांगायची राहिलीच. नाही म्हणजे आपण हे साखरपुड्याचं वगैरे ठरवलं ठीक आहे, पण देण्याघेण्याचं बोलणं झालंच नाही बघा. हो, ते बोलायचंच राहिलं बघा. नाही म्हणजे नाना कसं आहे, तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील ना त्या स्पष्ट बोला. आम्हाला जेवढं शक्य होतील ना तेवढे आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू बघा. अहो आप्पा भाऊ काय बोलताय तुम्ही? अहो कसल्या अपेक्षा आहेत ना. अपेक्षा तर आहेत ना, काय नाहीत. काय बोलतोस तू? ए नंद्या, लाडू खा ना. अरे पण- आपण बोलतोय ना आप्पा. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना आपला काय स्पष्ट बोलणारा माणूस नाही. आपण एकदम स्पष्ट बोलतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर काय आप्पा, जास्त काय नकोय आपल्याला. हा, आपल्याला फक्त एक मस्त आलिशानवाला 2 BHK चा एक फ्लॅट द्या. एक मस्त महागातली मोठी आलिशानवाली गाडी 4 व्हीलर आणि एक भारीतला असा मस्त महागातला एक मोबाईल द्या. बस, बाकी काय नको. हा काय शिवा, अरे काय बोलतोयस तू? काय कळतं का तुला? काय 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 चुकीचं काय बोललो आपण? हा, अरे आप्पा एवढे बोलतायत, तुमची काय अपेक्षा आहे, काय पाहिजे ते मागा. आता मागितलं तर काय प्रॉब्लेम काय आहे का? मग मागितलं ना आपण. काय आप्पा, हा अहो तुम्ही दोघं तुमच्या काळजाचा तुकडा आपल्याला देताय. ह्याच्यापेक्षा जास्त काय किमती असू शकतं काय? काय नको आपल्याला. फक्त तुमच्या दोघांचे आशीर्वाद द्या, बास, संपला विषय. काय